आत्ता दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया यूट्यूब चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानासाठी आपली शाळा अपडेट कशी करावी याबद्दलची माहिती घेतली होती. त्या पुढचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की नेमकं माझी शाळा सुंदर शाळा या पोर्टलवरती आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम आपल्या आवडत्या क्रोम ब्राउझरमध्ये स्कूल पोर्टल हे टाईप केल्यानंतर या पद्धतीचं आपल्याला पेज येईल. इथे युजर आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे पेज ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला या 4 सूचना आधी वाचून घ्यायच्या आहेत. त्या 4 सूचना अशा आहेत. नंबर 1 वरती आहे की आपल्याला जे पोर्टलवरती फोटो अपलोड करायचे आहेत ते PDF या फॉर्मॅटमध्येच हवे आहेत. त्याची साईज ही 2 MBच हवी आहेत. त्यानंतर जे आपण वर्णन करणार आहोत, माहिती लिहिणार आहोत, त्या माहितीमध्ये आपल्याला फक्त डॉट आणि कॉमा हेच 2 स्पेशल कॅरेक्टर वापरता येणार आहेत. नंबर 3मध्ये आहे की आता आपल्याला प्रत्येक मुद्दा हा सेव्ह करायचा आहे आणि मगच आपल्याला तो सगळ्या शेवटी सगळे मुद्दे झाल्यावरती फायनलाइज करायचा आहे. जर एखाद्या वेळेस चुकून 4थ्या नंबरवरची सूचना आहे की एखाद्या वेळेस जर चुकून आपल्याकडून फायनलाइज या टॅपवरती क्लिक झालं तर मग मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारची माहितीमध्ये हा बदल करता येणार नाही किंवा राहिलेली माहितीसुद्धा भरता आपल्याला येणार नाही. तर चला आता आपण बघूयात की यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती भरायची आहेत. अ भागामध्ये 33 गुण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पायाभूत सुविधा. याच्यात नंबर 1मध्ये आहे वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या. याला आपल्याला 3 गुण आहेत आणि इथे बघा आपल्याला एक फाईल फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. आपल्याला PDF स्वरूपातली फाईल फोटोची अपलोड करायची आहे. ती आपल्याला ह्या मुद्द्याला अनुसरून आणि जे काही उपमुद्दे असतील त्या उपमुद्द्याला अनुसरून एकत्रच ते सर्व फोटोंची PDF आपल्याला तयार करून इथे अपलोड करायची आहे. ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्याच्यामध्ये 3 उपमुद्दे दिलेले आहेत. त्याची माहिती आपल्याला पुढे लिहायची आणि सेव्ह या बटनावरती आधी क्लिक करायचं आहे. शक्यतोवर एक माहितीच आपण सेव्ह केलेली बरी राहील, कारण जर जास्त एकपेक्षा अधिक माहितीच आपण सेव्ह करायला गेलो तर आपल्याला एखाद्या वेळेस पोर्टलच्या बाहेर फेकल्या जाण्याची शक्यता आहे आणि पुन्हा आपल्याला लॉग इन करावं लागेल. त्यामुळे एक मुद्दा आपण आधी सेव्ह करूयात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालयाचे 2 मुद्दे आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन, यामध्ये सुद्धा 2 मुद्दे आहेत. त्यानंतर आहे 4था मुद्दा स्वच्छता विषयक स्थिती, यामध्ये 2 मुद्दे आहेत. 5वा आहे शालेय फर्निचर, याच्यात एक उपमुद्दा आहे. त्यानंतर 6ला आहे सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन, याच्यामध्ये 3 उपमुद्दे आहेत. नंबर 7वर आहे पर्यावरणपूरक शाळा, बांधकामे, वृक्षसंवर्धन, याचे 4 उपमुद्दे आहेत. त्यानंतर क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा याचा एक उपमुद्दा आहे. नंबर 9ला आहे ICT पायाभूत सुविधा, याच्यात 3 उपमुद्दे आलेले आहेत. नंबर 10वर आहे शैक्षणिक साधन सामुग्री, याच्यामध्ये आपले 3 मुद्दे आलेले आहेत. नंबर 1वरती आहे अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंदायी वातावरण, यामध्ये आपले 4 उपमुद्दे आलेले आहेत. नंबर 12वरती आहे परसबाग विकास व उपयुक्तता, याचे 3 मुद्दे आलेले आहेत. त्यानंतर 13 नंबरचा मुद्दा आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत केलेली जनजागृती, याचा एक मुद्दा आहे आणि असे एकूण आपले अ गटामध्ये जे आहे ते 33 गुण आहेत. आपण ब गटाकडे वळूयात. इथं आपल्याला शासन, ध्येय, धोरणे, अंमलबजावणी याला सगळ्यात जास्त म्हणजे 74 गुण आपल्याला दिलेले आहेत. याच्यामधला पहिला मुख्य घटक आहे आधार, वैधता, सराव प्रणाली उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, युडायस प्रणालीवरील नोंदी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याची छायाचित्र, सहभाग, याचे एकूण 4 उपमुद्दे आहेत. नंबर 2वरती आहे महावाचन चळवळ, मागील वर्षी या अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या शपथ, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग, अनुपालन, याचे 4 उपमुद्दे आहेत. त्यानंतर आहे तिसरा शासकीय कार्यक्रमातील सहभाग, याचे सुद्धा 5 उपमुद्दे आहेत. त्यानंतर नंबर 4वरती आहे समिती, विविध स्तर, ज्या समित्या आहेत त्याबद्दलची माहिती आहे आणि याबद्दल 5 उपमुद्दे आहेत. त्यानंतर आहे विद्यांजली पोर्टल 5 नंबरचं, यात 3 उपमुद्दे आहेत. नंबर 6वरती आहे शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे, यात 3 उपमुद्दे आहेत. नंबर 7वरती आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम, आरोग्य स्थिती, यामध्ये एक उपमुद्दा आलेला आहे. त्यानंतर नंबर 8वरती आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व
अद्ययावतीकरण स्थिती, यात एक उपमुद्दा आलेला आहे. नंतर आहे नंबर 9वरती शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्ययावतीकरण स्थिती, यामध्ये 4 उपमुद्दे आलेले आहेत. नंबर 10 आहे शालेय दप्तरांचे साहित्याचे वर्गीकरण, जतन, संवर्धन व अद्ययावतीकरण स्थिती, यात एक उपमुद्दा आहे. त्यानंतर 11वरती आहे शालेय परिसराचे विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग, याचा एक उपमुद्दा आहे. त्यानंतर नंबर 12वरती आलेला आहे मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ, पटनोंदणी, पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न, या 2 उपमुद्दे आलेले आहेत. 13 नंबरवरती आहे रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात, एक उपमुद्दा आलेला आहे. त्यानंतर 14वर आहे पात्र विद्यार्थी लाभार्थ्याच्या शिष्यवृत्ती सवलत योजनाबाबतची सद्यस्थिती, यात एक उपमुद्दा आहे. नंतर आहे 15 नंबरवरती शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी करावयाचे असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण, स्वयंसेवक नियुक्ती, असाक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन, साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार, या 3 उपमुद्दे आले आहेत. अशा ब विभागामध्ये आपल्याला 74 गुण ते सर्वांचे मिळून आहे. त्यानंतर क विभाग जो आहे तो आहे शैक्षणिक संपादनोक, एकूण गुण 43 गुण त्याला दिलेले आहे. यातला नंबर 1 आहे विषयनिहाय विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती साध्यता, त्याचे 3 उपमुद्दे आलेले आहेत. नंबर 2 आहे 5वी 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण, NMMS मधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त, याचे 2 उपमुद्दे आहेत. नंबर 3 आहे स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग, याचे 2 उपमुद्दे आहेत. नंबर 4वरती आहे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या, सांस्कृतिक क्षेत्रातील अत्युत्कृष्ट सादरीकरण, स्पर्धा परीक्षांमधील यश सहभाग, याचे 2 उपमुद्दे आहेत. नंबर 5वरती आहे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेल्या प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन, याचे 2 उपमुद्दे आहेत. नंबर 6वरती आहे शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाणाचा एक उपमुद्दा आहे. नंबर 7वरती आहे ऐतिहासिक वास्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन, याचे 2 उपमुद्दे आहेत. नंबर 8वरती आहे विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतेचा विकास, याचे 4 उपमुद्दे आहेत. नंबर 9वरती आहे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, याचे 5 उपमुद्दे आहेत. नंबर 10वरती आहे इयत्ता निहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादनोक पातळी स्तर तसेच 10वी 12वी 5वी 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, याचे 2 उपमुद्दे आहेत. नंबर 11वरती आहे विविध शिष्यवृत्ती सानुग्रह अनुदान शैक्षणिक सवलत योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ, यामध्ये हा एक उपमुद्दा आहे. अशा प्रकारे क विभागामध्ये एकूण 43 गुण देण्यात आलेले आहेत. मुद्दा आपल्याला लागू नाही तर त्याचा लागू नाही याचा एक फोटो काढून तो आपल्याला तिथे अपलोड करावा लागेल आहे, किंवा जी माहिती आपल्याकडे उपलब्ध नसेल ते आपल्याला उपलब्ध नाही अशा पद्धतीचा फोटो तिथे आपल्याला अपलोड करावा लागेल. तर अशा पद्धतीने आपण लवकरात लवकर ही माहिती आपण आपल्या शाळेची अपलोड करूयात. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्र.